रेती माफियांची दादागिरी वाढल्याची पुन्हा एकदा खामगाव तालुक्यातून दिसून आली आहे। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाहन टाकल्याचा धक्कादायक प्रकार खामगावच्या पारखेड शिवारात 30 मार्च रोजी उघडकीस आला। या घटनेमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। 30 मार्च रोजी तहसीलदार सुनील पाटील हे त्यांच्या खाजगी वाहनाने खामगाव नांदुरा मार्गावरील पारखेड शिवारात गस्तीवर गेले होते। त्यावेळी त्यांना MH25 BB 7413 क्रमांकाचे वाहन रेतीची वाहतूक करताना दिसून आले। तहसीलदार सुनील पाटील यांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा दिला होता, मात्र सदर वाहन चालकाने थेट वाहन अंगावर टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र तहसीलदारांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास काही अंतरावरच पकडले। या प्रकरणी वाहन जप्त करत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यावरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। डिजिटल महाभूमीसाठी अनुप गवळी, खामगाव। आपण पारखेड शिवारामध्ये कारवाई केली। त्या दरम्यान एक अवैध रेती वाहतूकदार आपल्या वाहनावर गाडी अंगावर घेऊन आल्याचा प्रकार घडला। आज पारखेडच्या तिथे साधारणतः पारखेडवरून काहीतरी रेतीची वाहतूक होते आहे असं बातमी मिळाली। त्या अनुषंगाने मी स्वतः माझ्या वाहनाने नॅशनल हायवेला जात असताना एक वाहन क्रमांक MH30 28 BB 7374 हे वाहन रेतीची अवैध वाहतूक करत असताना आढळून आलं। त्याला थांबवण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, परंतु भरधाव वेगाने तो पुढे जातच होता। त्यामुळे त्याच्या वाहनाच्या समोर मी माझं वाहन केलं आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्यांनी पुन्हा त्या हायवेवरून U-टर्न मारून पुढे मला चकमा देऊन निघायचा प्रयत्न केला त्यांनी। त्यामुळे थोडसा एका मुरमाच्या तिथे त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि नियमाच्या अनुषंगाने फौजदारी कारवाईची प्रोत्साहित केलेली आहे।